नमस्कार मित्रांनो, आज मैदान होतं आहे निमसोड या ठिकाणी आणि त्या निमसोड मैदानामध्ये आज 46 गट पळणार आहेत आणि कोणकोणते नंदी त्या कोणत्या गटात पळणाऱ्या सुरुवात करतो आहे. आदतचं मैदान आहे. गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला सरजा आणि महिब्या ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला आदत किंग भुंगा आणि राफेल सुंदर यांच्या तिघांच्यात लढती बघायला मिळतील. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला संजय आणि सुंदरची जोडी बघायला मिळेल. तसेच रॉबीसुद्धा पळताना दिसेल त्या गटामध्ये. गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला राजा प्रेमी कळंबी यांच्या नावाने चिठ्ठी आहे. सर्जा प्रेमी यांच्यासुद्धा नावाने चिठ्ठी आहे आणि शंकरी हा सुद्धा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला आदत किंग चित्ता पळताना दिसेल. तुफान आणि राजा नातेपुतेकरांचा घरचा साज पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला शाकीर पठाण यांचा घरचा साज पळताना दिसणार आहे. तसंच त्याच गटामध्ये आदत किंग माऊलीसुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला बन्सी पळताना दिसेल, लक्षा पळताना दिसेल आणि AK-47 ससा हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरुली यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 9 मध्ये मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला आदत किंग टायगर हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 11 मध्ये एक निमसोडकरांचा कॅप्टन पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये रॉकीसुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला कंदूरचा राजा पळताना दिसेल, कावार पळताना दिसेल आणि रहमतपूरकरांचा सर्जा पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये आपल्याला सुंदर आणि शंभूची जोडी पळताना दिसेल आणि आदत किंग तलवार हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला आदत किंग पिस्तूल पळताना दिसेल आणि सुनील मोरे पेडगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे, त्यांचा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 15 मध्ये विनायक शेठ लेंगरे यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 16 मध्ये मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा पळताना दिसेल आणि सर्जा ग्रुप सातारा यांचा सुद्धा सर्जा 16 गट क्रमांकामध्ये पळताना दिसेल. 17 गटामध्ये सर्जा आणि चिक्याची जोडी पळताना दिसेल. आदत किंग माऊलीसुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसेल आणि सोन्यासुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 18 मध्ये आदत किंग माऊली हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 19 मध्ये आपल्याला महिब्या सादाभाऊ मास्तर रेटरेकरांचा पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 20 मध्ये पंचमी हिंद केसरी वेगाच्या शेवट सर्जाच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला झिंगा आणि रंगा डॉन ही जोडी पळताना दिसेल. सोन्या उर्फ धोनी हा सुद्धा नंदी पळताना दिसेल 21व्या गटामध्ये आणि त्याच गटामध्ये महाकाल ग्रुप वडूज यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 22व्या गटामध्ये विसापूरकरांचा शंभू पळेल, वॉन्टेड पळेल आणि योगीराज पळेल. 23व्या गटामध्ये सुंदर आणि गजाची जोडी पळताना दिसेल. 24व्या गटामध्ये आपल्याला सचिन मामा पिंपोडे यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि आदत किंग भैरव हा नंदी पळताना दिसेल. 25व्या गटामध्ये आपल्याला रायफल पळेल किवळकरांचा आणि आदत किंग गणा पळेल. 26व्या गटामध्ये विजय मेडिकल पुसेगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि त्या गटामध्ये बनशा हा नंदीसुद्धा पळताना दिसेल. 27व्या गटामध्ये सोन्या आणि शंभू दादा यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 28व्या गटामध्ये शाकीर पठाण यांचा घरचा साज पळताना दिसेल आणि वर्णे अबापुरी यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 29व्या गटामध्ये आदत किंग सर्जा आणि आदत किंग गजा या दोघांच्यात लढत बघायला मिळेल गट क्रमांक 29 मध्ये. 30 नंबर गटामध्ये मदन पैलवान रेटरे बुद्रुक यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 31व्या गटामध्ये पुसेगावकरांचा सुंदर पळताना दिसेल. 32व्या गटामध्ये बुलढाणाकरांचा बाब्या जो फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे, त्यांचा बाब्या पळतोय की दुसरा नंदी पळतोय बघूया. 33व्या गटामध्ये पुन्हा एकदा विजय मेडिकल पुसेगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 34व्या गटामध्ये आदत किंग सुलतान पळताना दिसेल. 35व्या गटामध्ये दुश्मन पळेल लक्षा ग्रुप शिरवडे यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि त्याच गटामध्ये कावार आणि बजरंग ही जोडी पळताना दिसेल. 36व्या गटामध्ये सुंदर आणि गजा ही जोडी पळताना दिसेल. रायफलसुद्धा शिरसवडीकरांची 36व्या गटामध्ये पळताना दिसेल. 37व्या गटामध्ये आपल्याला सर्जा राजा पारगावकरांची जोडी पळताना मिळेल. 38व्या गटामध्ये संभाबा काले आणि भैया डायव्हर वाटेगावकर यांच्या दोघांचे नंदी त्या गटामध्ये एकच भैया डायव्हर असतील त्या गाडीवरती गट क्रमांक 38 मध्ये. 39व्या गटामध्ये सर्जा फॅन्स रहमतपूर यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 40व्या गटामध्ये आदत किंग बन्सी हा नंदी पळेल. 41व्या गटामध्ये लक्षा डॉन पळेल, विराज पळेल आणि छोटा सुलतानसुद्धा त्याच गटामध्ये पळेल. 42व्या गटामध्ये सम्राट आणि राजा फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 43व्या गटामध्ये तलवार पळेल, आदत किंग आणि महेश फौजी किनी यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 44 गटामध्ये जॉनी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये विनायक शेठ लेंगरे यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 45व्या गटामध्ये योगीराज पळताना दिसेल आणि शेवट 46वा गट वादळ ग्रुप किरवली सिद्धेश्वर कुरोली यांच्या नावाने चिठ्ठी आहे. म्हणजेच या मैदानामध्ये 46 गट पळणार आहेत.
मैदान जे आहे ते पित्रीलायवरती असेल आणि पित्रीलायवरती 2 मैदान आहेत. आज तिरेकवाडी या मैदानाचे 63 गट 64 गट पळणार आहे. ते ओपनचं मैदान आहे. तिथे सुद्धा टॉपच्या नंदी आलेल्या आहेत. तिथले लॉट तुम्हाला मी गट सांगेन कोणते बैल कोणत्या गटात जिंकलेत. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.